ना. आता रिडक्स म्हणजे काय आहे असं थोडंसं एक सिनॅरिओ सांगतो, मग तुम्हाला लक्षात येईल. चैतन्याने सांगितलं असेल ते समजलं असेल तर वेल अँड गुड, मी सांगतोय परत एकदा ऐका. आता समजा हे माझं पेज आहे, किंवा अशी एक अप्लिकेशन पकडा. आता हीच अप्लिकेशन पकडा. या अप्लिकेशनमध्ये कॅटेगरीची जी एपी आहे, कॅटेगरीचा जो प्रोजेक्ट कॅटेगरीचा जो डेटा आहे, तो आपल्याला प्रत्येक पेजवर लागणार आहे. ओके. आता प्रोजेक्ट कॅटेगरीज आहेत त्या रोज रोज चेंज होणार आहे का? म्हणजे मास्टर डेटा म्हणतो मी. आता ह्या प्रोजेक्टमध्ये आपला मास्टर डेटा एकच आहे, प्रोजेक्ट कॅटेगरी. किंवा दुसऱ्याही कोणत्या अप्लिकेशनवरती आपण काम करतो, मास्टर डेटा म्हणजे जो फक्त आपण ड्रॉपडाऊन मध्ये बाइंड करण्यासाठी. जसं एम्प्लॉयचं अप्लिकेशन आहे तर डिपार्टमेंट, डेझिग्नेशन, रोल्स, ह्या अशा गोष्टी आहेत ज्या रोज रोज चेंज नाही होत. हा, एक दोन महिन्यानंतर एखादी किंवा एक एक वर्षानंतर एखादी नवीन गोष्ट ऍड होते त्याच्यात. बरोबर. आता समजा तुम्ही एम्प्लॉय मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट करताय. रेकॉर्डिंग सुरू केली आहे का? समजा तुम्ही एम्प्लॉय मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट करताय. एम्प्लॉय मॅनेजमेंटच्या प्रोजेक्टमध्ये रोल्स आहे, डेझिग्नेशन आहे, किंवा पेमेंट मेथड्स आहेत. ह्या गोष्टी चेंज होणार आहेत का? हे एपीआय कडून येतील, डेटाबेस मधूनच येतील, पण ह्या गोष्टी रोज रोज चेंज होतात का? सांगा ना. नाही. राईट. सो अशा गोष्टी ज्या रोज रोज चेंज नाही होणार आहे, पण त्या गोष्टी आपल्याला प्रत्येक त्या एपीआय कडून जो येणारा डेटा आहे तो प्रत्येक पेजमध्ये लागणार आहे. होम कंपोनंट मध्ये पण लागतोय. लेट्स से अबाउटस कंपोनंट मध्ये गेलो तिथं पण लागतोय, कॉन्टॅक्टस कंपोनंट मध्ये गेलो तिथं पण लागतोय. मग प्रत्येक जागी तो एपीआय कॉल अननेसेसरी नाही आहे का? तुम्ही एकाच अप्लिकेशनमध्ये तो एपीआय कॉल प्रत्येक पेजमध्ये ठेवताय. लेट्स से ह्या प्रोजेक्टमध्ये आपण कॅटेगरीची जर गोष्ट केली, कॅटेगरी प्रत्येक पेजमध्ये लागते. सो प्रत्येक जागी कॅटेगरीची एपीआय, गेट ऑल कॅटेगरीवाली एपीआय कॉल करत बसण्यात काहीतरी अर्थ आहे का? अननेसेसरी आपण एपीआय कॉल करतोय. एकदा एपीआय कॉल केला की तो डेटा कुठे ना कुठे स्टोअर करून ठेवता आला पाहिजे. समजा कन्सिडर करा तुम्हाला रिडक्स नाही माहीत, आणि मी जर म्हटलं की कॅटेगरीची एपीआय तुमच्या मध्ये एकदा कॉल झाली की ती डबल कॉल नाही व्हायला पाहिजे. जे एपीआय कडून जो डेटा आहे ना तो तुम्हाला कुठे ना कुठे स्टोअर करून ठेवायचा आणि तोच यूज करायचा आहे. कुठे करू शकाल आता असं? रिडक्स नाही माहीत तुम्हाला. लोकल स्टोरेज मध्ये. अजून? कॉन्टेक्स्ट प्रोव्हायडर. बरोबर. अजून? अजून? आपण जे सर्व्हिस बनवतो बघा, इथं आपण सर्व्हिस बनवतो, इथे एखादा व्हेरिएबल क्रिएट करू शकता आणि त्या व्हेरिएबलमध्ये असाइन करू शकता डेटा. या ह्या सर्व्हिसचा म्हणजे ह्या जेएसचा नथिंग बट आपण कोणत्याही कंपोनंटमध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करतो, करेक्ट. इथे एखादी व्हेरिएबल क्रिएट करायचा आणि त्या व्हेरिएबलमध्ये एपीआय कडून जो डेटा आला तो स्टोअर करायचा. आणि मग प्रत्येक जागी तो व्हेरिएबलमध्ये डेटा अनडिफाईन आहे की नाही तो चेक करायचा. नसेल अनडिफाईन तर डेटा यूज करायचा, अनडिफाईन असेल तर एपीआय कॉल करायचा. किंवा सेम गोष्ट आपण लोकल स्टोरेजमध्ये पण स्टोअर करू शकतो. लोकल स्टोरेजमध्ये समजा डेटा आहे, सो एपीआय कॉल नाही करायचा, नाही आहे तर एपीआय कॉल करायचा. बरोबर. सिनेरिओ समजला काय सांगितलं मी? की असा डेटा जो प्रत्येक पेजमध्ये लागणार आहे, अशा एपीआय कडून जो डेटा भेटतोय जो प्रत्येक पेजवरती लागणार आहे, मग प्रत्येक कंपोनंटमध्ये तो एपीआय कॉल करण्यापेक्षा तो डेटा कुठे ना कुठे प्रॉपरली स्टोअर करता आला पाहिजे. सो आपण लोकल स्टोरेजमध्ये करू शकतो, सेशन स्टोरेजमध्ये करू शकतो, कुकीजमध्ये करू शकतो, किंवा आपल्या प्रोजेक्टमधल्या जो कॉन्टॅक्ट प्रोव्हायडर आपण एक टॉपिक बघितला होता, जे ऍप डॉट जेएस मध्ये आपण कॉन्टॅक्ट प्रोव्हायडर करतो रूटवर. प्रोव्हायडर म्हणजे जो पॅरेंट कंपाऊंड असतो तिथे, आणि तिथे स्टोअर करू शकतो आणि तिथून सगळीकडे यूज करू शकतो. सो ही जी गोष्ट आहे, हे आपण बाकीचे जे मीडियम सांगितले मी, लोकल स्टोरेज, कॉन्टॅक्ट प्रोव्हायडर, याच्यात करू तर शकतो, पण त्याच्यात काही ना काही प्रॉब्लेम्स येतात. ओके. म्हणजे लेट्स आता तुम्ही तुमच्याच अप्लिकेशनमध्ये काम करताय, कॅटेगरीचा डेटा तुम्ही लोकल स्टोरेजमध्ये सेव्ह केला. ओके. आता तुम्ही एक कॅटेगरी ऍड केली. आता तुम्ही कोड कसा लिहाल की लोकल स्टोरेजमध्ये डेटा असेल तर डेटा असेल तर नवीन डेटा नको बोलू, नसेल तर डेटा बोलो. आणि लेट्स से तुम्हीच तुमच्या अप्लिकेशनमध्ये एक कॅटेगरी ऍड केली आणि आता होम कंपोनंटमध्ये आले. आता तुम्ही ऍड केले कॅटेगरी केल्यानंतर परत तुम्हाला मग ते लोकल स्टोरेज क्लिअर करावं लागेल. हा एक सिनेरिओ सांगतोय मी. असं खूप मोठी अप्लिकेशन असेल ना तर ते मॅनेज करायला खूप त्रास जातं की डेटा अपडेट झालाय की नाही, नवीन डेटा लोड करायचा आहे, हे मॅनेज करायला खूप त्रास जातो. तर त्यासाठी एक रिडक्स म्हणून एक लायब्ररी आहे. ओके. सो रिडक्स काय करतं, हे जे गोष्ट आहे तर त्याला एक स्टोअर, जसं त्यांनी सांगितलं होतं की स्टोअर म्हणजे आपलं एक शॉप पकडा, त्याच्यात एक इन्व्हेंटरी आहे.
ओके. माझा काय म्हणतो, इन्व्हेंटरी म्हणतो ना आपण, स्टोअरमध्ये डेटा ठेवतो. सो त्या स्टोअरमधून आपल्याला जो डेटा पाहिजे तो मागवायचा, डेटा स्टोअर करायचा, स्टोअर पण करू शकतो. जस्ट लाईक इन्व्हेंटरी पकडा. लेट से माझ्या शॉपचं गोडाऊन आहे, त्या गोडाऊनमध्ये मी डेटा ऍड करू शकतो. मला ज्या वेळेस जो डेटा पाहिजे तो त्यावेळेस मी त्या फंक्शनचा यूज करून डेटा बोलवतो. हे रिडक्सचं एक बेसिक अंडरस्टँडिंग आहे की रिडक्स काय करतं आणि कशासाठी युजफुल आहे. रिडक्स काय करतं आपल्याला, रिडक्स आपल्याला एक स्टोअर क्रिएट करण्याची फंक्शनॅलिटी देतं, की तो स्टोअर क्रिएट करू देतो आपल्याला. स्टोअर क्रिएट झाल्यानंतर त्या स्टोअरमध्ये आपण डेटा ठेवतो. एपीआय कॉल कडून आला डेटा आपण स्टोअरमध्ये ठेवतो. मग प्रत्येक वेळेस जो डेटा लागणार आहे त्या एपीआय कॉलचा, पहिला आपण स्टोअरमध्ये चेक करतो. स्टोअरमध्ये डेटा असेल तर भेट घेतो आपण, अदरवाईज परत एपीआय कॉल करतो. म्हणजे तुम्ही एपीआय कॉल रिड्यूस करत आहे. जो डेटा एकदा तुमच्याकडे आलाय ऍप्लिकेशनमध्ये तो तुम्ही स्टोअरमध्ये स्टोअर करून ठेवून देता. परत तुम्ही एपीआय कॉल नाही करत. एक हिस्ट्री कळली, स्टोअर कुठे यूज करायचं. आता जे मी सांगितलं होतं की या ऍप्लिकेशनमध्ये जो कॅटेगरी आहे हा नथिंग बट काय आहे, प्रत्येक पेजमध्ये लागणारा डेटा असू शकतो. मग तो एकदा समजा लोड झाला, तो स्टोअरमध्ये ठेवून द्यायचा, परत परत कॉल नाही करायचा. क्लिअर? डाऊट आहे कोणाला याच्यात? आणि अँग्युलर वाले तुमच्याकडे पण आपल्याकडे एनजीआरएक्स असतं. RxJS एनजीआरएक्स लायब्ररी आहे. हे सेम जे इकडे रिडक्स करतं ना, ते सेम आपण एनजीआरएक्स यूज करून करू शकतो. आता मी काही दिवसात ते करून बघतो. ते झालं की परत तुम्हाला एक्सप्लेन करेल. म्हणजे अँग्युलरमध्ये पण आपण बघा ते स्टेट मॅनेजमेंट विचारतात. सो स्टेट मॅनेजमेंट नथिंग बट हे स्टोअर असतं. अँग्युलरमध्ये आपण एनजीआरएक्सनी करतो, इकडे रिडक्सनी करतो. ओके. आता इम्प्लिमेंटेशन बघूया. एक मिनिट, त्याचा पॅरलली प्रोजेक्ट ओपन करून घेतो मी. हे टाकूया मी. B21 रिडक्स. युट्यूब मध्ये ठेवलाय. आता रिडक्ससाठी त्यांनी जे स्टोरी सांगितली होती एकदा परत तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, ते डायग्रामॅटिकली जे सांगितलं होतं. आता मी फक्त आता कोड एक्सप्लेन करतो, काय काय कोड करायचं आणि कसा कसा करायचं. ओके. सो सगळ्यात पहिले आपल्याला त्या लायब्ररीज इन्स्टॉल करावं लागतं. रीडमी कुठे ठेवलाय रे? हा, खाली खाली ठेवलाय. असं स्वरूपात. ओके. सो आपल्याला ह्या 4 लायब्ररीज इन्स्टॉल कराव्या लागतात. सो एक एक लायब्ररी ह्या स्पेसिफिक व्हर्जन सोबत इन्स्टॉल करून घेऊया. आता मी पण अजून एका मित्राला मी प्रोजेक्ट मागितला. तो रिॲक्टमध्ये 4-5 वर्ष झाला काम करतोय. तर त्याने पण ते सांगितलं की हे स्पेसिफिक जे व्हर्जन आहे त्याच्यासोबत रिडक्स आपल्याला प्रॉपरली समजतं. आता जे नवीन व्हर्जन आहे ना त्याच्यात रिडक्स खूप इझी झाला आहे. म्हणजे हा मग कन्सेप्ट समजायला त्रास जातो, म्हणून चैतन्य पण असं शिकवलं. ओके. कारण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कोणी रिडक्सचं कोडिंग नाही विचारत, कन्सेप्ट विचारतात आणि कसा कोड केला जातो, स्टोअर फाईल काय आहे, कॉन्स्टंट फाईल काय आहे, ऍक्शन काय असतं, रिड्युसर काय असतं हे विचारतात. सो हे इथं प्रॉपरली दिसतं, त्याच्यामुळे ते एक्सप्लेन करायला तुम्हाला इझी जातं. सो एक एक पॅकेज इन्स्टॉल करून घेऊया. न्यू टर्मिनल, npm एंटर. दुसरा पॅकेज
आता बघा हा एक पॅकेज इन्स्टॉल केला, पण यांनी याच्या डिपेंडन्सीज किती इन्स्टॉल केल्या? 7. म्हणून आपण पॅकेज डॉट जेसन मध्ये जेवढे पॅकेजेस आहेत त्यापेक्षा नोड मॉड्यूलमध्ये ढगभर पॅकेज दिसतात. का बरं? कारण प्रत्येक पॅकेजचे काही डिपेंडंट पॅकेजेस असतात, ते सुद्धा इन्स्टॉल होतात. म्हणून पॅकेज डॉट जेसन मध्ये 7-8 लायब्ररीज असतात, पण नोड मॉड्यूलमध्ये ढगभर येतात. दुसरा झाला हे डेव एक्सटेन्शन केलं नाही केलं काही फरक नाही पडत. ठीक आहे, हे सध्या मी स्किप करतोय. ओके. सो आपले 3 पॅकेजेस इन्स्टॉल झाले. एकदा बघून घेऊया प्रोजेक्ट प्रॉपरली रनिंग आहे. हा. आता फोल्डर स्ट्रक्चर जर बघितलं आपण, त्यांनी जसं क्रिएट केलं होतं, आपल्याला काय करायचं आहे? रिडक्स नावाचं एक फोल्डर क्रिएट करायचं आहे. तो ते करूया. आता हे सगळं आपल्याला कुठे करायचं आहे? ऑब्व्हियसली एसआरसीच्या आतमध्ये, कारण एसआरसीच्या आतमध्येच आपला कोड असतो. सो RE DUX रिडक्स नावाचं फोल्डर क्रिएट केलं. त्यानंतर रिडक्स नावाच्या फोल्डरमध्ये आपण 3 फोल्डर अजून आतमध्ये क्रिएट केलं का? रिॲक्ट रिडक्स. ठीक आहे, असंच करून घेऊया. न्यू फोल्डर रिॲक्ट रिडक्स. रिॲक्ट रिडक्सच्या आतमध्ये आपल्याला 3 फाईल क्रिएट करायचे आहे: ऍक्शन डॉट जेएस, कॉन्स्टंट डॉट जेएस आणि रिड्युसर डॉट जेएस. क्रिएट करून घेऊया. रिॲक्ट रिडक्सच्या आतमध्ये ऍक्शन डॉट जेएस, त्यानंतर कॉन्स्टंट डॉट जेएस आणि रिड्युसर डॉट जेएस. रिड्युसर डॉट जेएस. ओके. त्यानंतर रिॲक्ट रिडक्सच्या बाहेर कंबाईन रिड्युसर नावाची एक फाईल क्रिएट केली होती. कंबाईन रिड्युसर हे क्रिएट करून घेऊया रिडक्सच्या फोल्डरमध्ये. म्हणजे फाईल पाथ कुठेही ठेवू शकता, पण जस्ट आता त्यांनी जसं केलंय तसंच मी फॉलो करतोय. ऍटलीस्ट आपलं वर्क व्हायला हवं, कारण मी पण अजून इन्स्टॉल हे सगळं स्वतःहून करून नाही बघितलंय. आणि मग आपल्याला एक स्टोअर डॉट जेएस नावाची फाईल लागते रिडक्स फोल्डरमध्येच. स्टोअर डॉट जेएस. ओके. आता आता ही जी ऍक्शन फाईल आहे, आता इथे काय करतो आपण? आपल्याला स्टोअरमध्ये जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारचा डेटा ठेवायचा आहे, त्याच्या प्रत्येक याच्या ऍक्शन बनत जाते. बघा इथे आपण पहिले, सगळ्यात पहिले कॉन्स्टंट फाईल बघूया. कॉन्स्टंट फाईल ॲज इन जसं आपण नॉर्मली प्रोजेक्ट सेटअप करताना कॉन्स्टंट फाईल कशी बनवली ती तशीच पकडा. फक्त आपल्याला काय करायचं? ह्या ज्या कीज आहे माझ्या, म्हणजे माझ्या स्टोअरमध्ये डेटा स्टोअर करताना आणि रीड करताना ह्या कीजच्या थ्रू करतोय. सो हे जर कॉन्स्टंट फाईल नाही क्रिएट केलेलं तरी चालतं, पण होऊ शकतं की कुठे तुम्ही ह्या कीचं नाव वेगळं, जसं नाही का लोकल स्टोरेजमध्ये आपण डेटा स्टोअर करतो, लोकल स्टोरेज डॉट की. पण समजा तुम्ही की चुकीची टाकली कुठे, तर तुम्हाला डेटा भेटेल का? कारण लोकल स्टोरेजमध्ये त्या पर्टिक्युलर कीमध्ये डेटा स्टोअर करता. पण जस्ट स्पेलिंग मिस्टेक आणि हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट डॉट फाईल क्रिएट करतो. ओके. सो आता मी एक कॉन्स्टंट फाईल क्रिएट करतो माझी. आता सध्या आपण कॅटेगरी ह्या प्रोजेक्टमध्ये कॅटेगरीचं बघतोय. सो ऍक्शन डॉट जेएस मध्ये कॅटेगरी नावाचं कॉन्स्टंट क्रिएट करूया. कॅटेगरी डेटा. इथे पण सेम नाव देतो मी. बरोबर आहे. कॅटेगरी डेटा. ठीक आहे, मी कॉन्स्टंट क्रिएट केला. आता ऑब्व्हियसली ही माझी साधी जेएस फाईल आहे. इथे जे काही मी क्रिएट करतोय, काय चुकलंय का? डी कॅपिटल. इथे जे काही मी क्रिएट करतोय ते समजा मला बाहेर यूज करायचं, तर ऑब्व्हियसली मला एक्सपोर्ट करावं लागेल. सो एक्सपोर्ट कर्ली ब्रॅकेट माझ्या या कॉन्स्टंटचं नाव. आता चेंज केलं ना मी, कॅटेगरी डेटा. ठीक आहे. मी काय केलं? माझ्या ऍक्शन डॉट एक कॅटेगरीचा कॉन्स्टंट क्रिएट केला आणि त्याला एक्सपोर्ट केलं. पहिल्या फाईलचं काम झालं आपल्या. ओके. त्यानंतर आपल्या येईल ऍक्शन डॉट जेएस वर येऊया. आता ऍक्शन डॉट जेएस मध्ये जे आपण कॉन्स्टंट मध्ये एक फाईल, म्हणजे जे कॉन्स्टंट क्रिएट केले त्याला आपल्याला इथे यूज करायचं, सो त्याला इम्पोर्ट करून घेऊया. सो ऍक्शन ऍक्शन डॉट जेएस कुठे क्रिएट केलं आपण? तुमचं लक्ष नाही का मी कॉन्स्टंट फाईलमध्ये क्रिएट केलं ते इकडे केलं होतं?
लक्ष ठेवा यार. ठीक आहे. इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेट फ्रॉम स्लॅश कुठून करायचं आपल्याला कॉन्स्टंट फाईल मधून. आता कॉन्स्टंट फाईल मध्ये सध्या एकच आहे, तो इथे कंट्रोल स्पेस जर दाबलं तर बघा फक्त कॅटेगरी डेटा आला. मी काय केलं, कॉन्स्टंट क्रिएट केली. कॉन्स्टंट क्रिएट केल्यानंतर त्या कॉन्स्टंटला माझ्या ऍक्शन डॉट जीएस मध्ये इम्पोर्ट केलं. त्यानंतर आता ऍक्शन डॉट जीएस मध्ये काय करायचंय मला, आपण याने एपीआय कॉल तर कुठे. कॉन्स्टंट मध्ये ना आपण कॅटेगरी डेटा केले तिथं ते एपीआय कडून येणार पाहिजे ना, गेट ऑल मोबाईल डेटा, आय थिंक असं वाटते मला. नाव काही देऊ शकतो ना. कॅटेगरी पण डबल कोड मध्ये देणार ते डेटा. नाही नाही नाही, म्हणजे एपीआय कॉलचा संबंधच नाही आहे. आताच लेट से तू एपीआय कॉल नाही करताय, पण तुला डेटा स्टोअर करायचा आहे. विदाउट एपीआय कॉल डेटा हा स्टोअर नाही करू हा शकत का. हा हो. काहीतरी रिलेशन आहे का. कॉन्स्टंट नाही. म्हणजे असं पकड की तू स्टोअर मध्ये डेटा स्टोअर करणार आहे, तर ह्या की मध्ये स्टोअर करणार आहे. ओके. ओके. फक्त स्पेलिंग मिस्टेक नाही व्हावं म्हणून कॉन्स्टंट फाईल आहे. परत रिपीट करतोय मी. ओके. ठीक आहे. सो आता ऍक्शन डॉट जेएस मध्ये आपण ही कॉन्स्टंट फाईल इम्पोर्ट केली. बरं मला सांगा, यांनी एपीआय कॉलचं सांगितलं होतं ना, एपीआय कॉल सोबत आठवतंय कोणाला एपीआय कॉल सोबत दुसऱ्या दिवशी सांगितलं घेतलं होतं. होतं सर एपीआय पण ऍप डॉट अच्छा, जेएस ते मध्ये गेट मोबाईल लिहिलं आय थिंक. डिस्पॅच केला होता. ठीक आहे. कुठे गेला आपला ऍक्शन डॉट जेएस. ठीक आहे. आता ही मेथड ही कॉपी करतोय मी ऍज इट इज. आपल्या ऍक्शन डॉट जेएस मध्ये पहिली मेथड घेतली. आता या मेथडचं नाव करूया गेट मोबाईल डेटा. ओके. आता इथे जो काही डेटा येईल तो हे ऍज इट इज लिहिण्याचा ट्राय करा. आता मी परत एक पूर्ण तेवढं एक्सप्लेन नाही करू शकणार. रिडक्स इज नथिंग बट तुम्हाला कोड फक्त लक्षात आला पाहिजे की कोणता कोड कुठे करायचा आणि काय काय चेंज होतं. ओके. प्रत्येकीकडे तुमच्या प्रत्येक बाकीचे समजा तुम्ही प्रोजेक्ट बघितले ना, सगळीकडे असाच डेटा असतो. फक्त तुम्हाला माहित पाहिजे की तुम्हाला नवीन एक स्टोअरमध्ये नवीन डेटा स्टोअर करायचं तर काय काय करावं लागतं. कॉन्स्टंट मध्ये ऍड करा, मग ऍक्शन मध्ये एक ऍक्शन बनवतो. राईट. अशा गोष्टी. ठीक आहे. आता आपण एक मेथड याच्यात एक फंक्शन बनवलं गेट मोबाईल डेटा. याच्यात हे गेट पॅरामीटर डेटा आणि डिस्पॅच. हे डिस्पॅच कुठे, तर आपण जेव्हा एपीआय कॉल कडून डेटा करतो ना, तेव्हा या डिस्पॅचचा यूज करतो आपण. आता आणि हे डिस्पॅच इथे मोबाईल डेटाच्या जागी आता आपल्याला काय यूज करायचं आहे, कॅटेगरी डेटा, जे आपल्या टाईप म्हणजे जे आपण मी म्हटलं होतं ना की स्टोअरमध्ये जेव्हाही तुम्हाला डेटा स्टोअर करायचा तर कशाने स्टोअर करणार आहे, तो विथ द हेल्प ऑफ दॅट की. ओके. सो इथे टाईपमध्ये काय जाईल आपल्या कॅटेगरीज म्हणजे आपल्या स्टोअर मधल्या कॉन्स्टंट मधल्या त्या पर्टिक्युलर कीचं नाव कॅटेगरी डेटा. ओके. हे झालं आपलं पहिलं गेट मोबाईल डेटा. त्यानंतर रिड्युसर फाईलमध्ये येऊया. आता रिड्युसर फाईल म्हणजे तुम्हाला जी जेवढे तुम्ही तुमच्या स्टोअरमध्ये जेवढा डेटा स्टोअर करणार आहे तर त्याचं इनिशियल स्टोअर करण्याचं काम. बघा ऍक्शन काय करतं की कोणता डेटा येत आहे आणि तुम्ही ऍक्शन मधून काय करताय, फक्त तुम्ही रिड्युसरला कॉल करताय. ओके. ऍक्शन मध्ये काहीच कोड नाही तुमचा, फक्त ऍक्शन मधून काय करताय तुम्ही रिड्युसरकडे डेटा पाठवणार आहे. आता तो कसा तर बघा. सो आता रिड्युसर मध्ये बघा, रिड्युसर मध्ये आपल्याला परत ते कॉन्स्टंट इम्पोर्ट करायचंय. सो कॉन्स्टंट इम्पोर्ट करून घेऊया. एक मिनिट, एका बाजूला एक ओपन करून घेऊया प्रॉपरली. रिड्युसर खाली घेतो. ऍक्शन कॉन्स्टंट इकडे टाकूया. ठीक आहे. बघा कॉन्स्टंट मध्ये सध्या आपण एकच कॉन्स्टंट क्रिएट केलं होतं. आपल्या ऍक्शन मध्ये आपण एकच ऍक्शन बनवली, गेट मोबाईल डेटा. तिथे हा कोड ऍज इट इज असेल आणि इथे काय करायचं फक्त. तर स्क्रीन स्टॉप झाली. दिसतंय. हो. ओके. सो कॉन्स्टंट मध्ये आपण फक्त एक कॉन्स्टंट क्रिएट केला. आपल्या ऍक्शन डॉट जेएस मध्ये सध्या आपल्याकडे स्टोअर मध्ये आपण एकच डेटा स्टोअर करणार आहोत कॅटेगरीचा, म्हणून आपल्याकडे ऍक्शन मध्ये एकच मेथड आली गेट मोबाईल डेटा. इथे काय केलं, टाईप मध्ये फक्त आपण जे कॉन्स्टंट मध्ये नाव टाकलं ना ते टाकलं. त्यानंतर रिड्युसर मध्ये आपण काय केलं, पहिले कॉन्स्टंट इम्पोर्ट केलं. त्यानंतर इनिशियल स्टेट क्रिएट करायची आपल्याला. सो मी आता माझी इनिशियल स्टेट क्रिएट करतो रिड्युसर मध्ये.
इनिशियल स्टेट, आणि इथे काय करायचं आहे माझा, कॅटेगरी डेटा. ठीक आहे. सध्या माझ्याकडे स्टोअरमध्ये एकच डेटा असणार आहे, दॅट इज कॅटेगरी. सो मी काय केलं, हे इनिशियल स्टेज केली. म्हणजे कोणताही व्हेरिएबल आपण क्रिएट करतो, सो बघा त्याला इनिशियली काहीतरी व्हॅल्यू देतो ना, तसंच स्टोअरमध्ये मी माझा एक डेटा डेटा ठेवण्याची जागा क्रिएट करतो, तर त्याला मला इनिशियल काहीतरी व्हॅल्यू द्यावं लागेल. सो दिस इज नथिंग बट दॅट. ओके. एक इनिशियल ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याच्यामध्ये कॅटेगरी डेटा, त्याला इनिशियलाइज केलं एमटीआरनी, कारण की ऑब्व्हियसली कॅटेगरीचा डेटा आपल्याला अरे येणार आहे. त्यानंतर हे जे आहे, हे आपलं डायनामिक असतं. ही एकच मेथड आहे जी बरोबर आपला डेटा स्टोअर करून देते. कॉपी, ठीक आहे. आता इथे बघा, अप्लिकेशन रिड्युसर नावाचं फंक्शन आहे. इथे स्टेट, इनिशियल स्टेट, हे जे इनिशियल स्टेट आपण क्रिएट केली हे इथे पाठवली. ओके. हे काय आहे सांगा बरं, याला काय म्हणतात? एनिवन? हे जे इथे लिहिलं आहे, स्टेट इज इक्वल टू इनिशियल स्टेट, याला काय म्हणतात? काय केलं आहे? आता मी एवढं, स्टेटला इनिशियल स्टेट असाइन केली तर नाही, तर त्याला म्हणतात काय, काय ती म्हणतात? हे बघा, मी एवढं सिलेक्ट केलं आहे. व्हॉट इज दिस? स्टेट हा काय आहे? ऍक्शन हा काय आहे? या फंक्शनचे पॅरामीटर आहे ना हे. हो. पॅरामीटरला डिफॉल्ट व्हॅल्यू इनिशियलाइज केली आहे. आपण एखादा फंक्शन क्रिएट करतो, त्या फंक्शनला दोन पॅरामीटर आहे, फंक्शन ऍड num1 num2. ओके. पण लेट से तुम्ही तो फंक्शन जेव्हा कॉल करणार आहे, कधी तुम्ही एकच पॅरामीटर पाठवू शकता num1, आणि num2 नाही पाठवू शकत. आणि समजा तुम्ही तिथे फंक्शनमध्ये रिटर्न num1 प्लस num2 केलाय, आणि तुम्ही समजा कॉल करताना एकच पॅरामीटर पाठवलं, तर तुमचं फंक्शन ब्रेक होईल. सो तुम्ही फंक्शनचे जे पॅरामीटर असतात ना, त्याला इनिशियलाइज करू शकता. सो हे नथिंग बट ते आहे. आपला जो फंक्शन आहे अप्लिकेशन रिड्युसर नावाचा, त्याच्यात हा जो व्हेरिएबल आहे त्याला फक्त आपण इनिशियलाइज केलाय स्टेट नावाने, इनिशियल स्टेट. ओके. आता ऍक्शन मध्ये काय येणार, जे आपण इथून टाकणार, हे जे टाकतो ना आपण टाईप, आपल्या ऍक्शनचं नाव, जे कुठून येतंय, कॉन्स्टंट मधून. ओके. आता इथे बघा, जे आपण कॉन्स्टंटचं नाव दिलं ना, तेच आपल्याला इथे प्रत्येक जागी एल्स केसेसमध्ये आपल्याला ते करत जायचं आहे. ओके. आणि आपल्या स्टेटचं नाव काय आहे, कॅटेगरी डेटा. सो हे इथे जाईल. आता आपल्याकडे सध्या एकच आहे. ठीक आहे. वाटल्यास मी इथे अजून एक क्रिएट करून टाकतो आपल्या प्रोजेक्टचं पण, कॉन्स्टंट प्रोजेक्ट डेटा. इकडे पण मी दोनच करून घेतो, कॅटेगरीचं पण करतो आणि प्रोजेक्टचं पण करूया, म्हणजे दोन जर राहिला तर प्रॉपरली लक्षात तरी येईल. जसं गेट मोबाईल डेटा केलं, तसंच आता प्रोजेक्ट डेटाचं पण करावं लागेल. कॉपी, पेस्ट, गेट प्रोजेक्ट डेटा. ठीक आहे. इथे काय टाकाल, फक्त आता प्रोजेक्ट डेटा टाईप मध्ये. म्हणजे तुम्हाला दोन जर दोन, आता दोन स्टोअरमध्ये दोन इन्फॉर्मेशन स्टोअर करतात, आता लक्षात घ्या, ज्या फंक्शन मध्ये त्या कॉन्स्टंटचं नाव यूज करायचं. ओके. आता इथे आपण कॅटेगरी डेटा केलं, त्याच्यानंतर प्रोजेक्ट डेटा पण लागेल. इथे पण इनिशियलाइज करून घेऊया, प्रोजेक्ट डेटा कोलन एमटी इनिशियलाइज करूया. त्यानंतर हा प्रोजेक्ट डेटाचा केस इथे जाईल, आणि कशासोबत अपडेट करायचा आहे, सो प्रोजेक्ट डेट का बरोबर आहे माझ्याकडनं, प्रोजेक्ट डेटामध्ये. ओके. आणि हे डिफॉल्ट स्टेट. सो अप्लिकेशन रिड्युसरमध्ये आपण आपले जेवढे स्टोअरमध्ये डेटा ठेवणार आहोत, जेवढे आपण कॉन्स्टंटमध्ये क्रिएट केले, त्याचे केसेस बनतील. आणि हा आपला स्टोअरचा इनिशियल व्हॅल्यू कशात स्टोअर करायचा आहे, कॅटेगरी डेटा. आता हे काय दिसतंय, हे काय आहे, हे आपण स्प्रेड इथे लिहिलं ऑपरेटर. असं, राईट. ओरिजिनल व्हॅल्यू प्लस नवीन व्हॅल्यू जी येईल ती आपण, म्हणजे जो माझा स्टोअर आहे त्याच्यात कशात डेटा अपडेट करतोय मी, कॅटेगरी डेटामध्ये. समजा माझा की आलाय प्रोजेक्ट डेटा,
सो जे माझी स्टेट आहे त्याच्यात मी कशात डेटा स्टोअर करतोय, प्रोजेक्ट डेटामध्ये. ओके. सो आपल्या 3 फाईलचं काम झालंय. कॉन्स्टंट आपली झाली, त्याच्यानंतर ऍक्शन डॉट जेएस मध्ये जेवढे कॉन्स्टंट मध्ये क्रिएट केले त्याचे गेटवाले फंक्शन बनवले. रिड्युसर मध्ये आपण आपली इनिशियल स्टेट क्रिएट केली आणि जेवढे स्टेट होते म्हणजे आपल्या स्टेटमध्ये जेवढ्या फील्ड्स होत्या त्याच्यानुसार आपण केस टाईप क्रिएट केलं अलॉंग विथ कॉन्स्टंट. ओके. आता आता उरलेला जो कोड आहे कंबाईन रिड्युसर आणि स्टोअर हा ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे, याच्यात काही चेंज करावं लागत नाही नॉर्मली. ओके. सो मी हा कोड स्टोअर डॉट जेएस वाला कॉपी करतो, आपल्या याच्यात टाकूया. त्यानंतर कंबाईन रिड्युसर, हे फक्त फोल्डर स्ट्रक्चर आपण तसंच केलं म्हणून इम्पोर्ट वगैरे चालतंय, नाही तर तुम्ही समजा ही ह्या 3 फाईल जर याच्या आतमध्ये नाही ठेवल्या तर बाहेर फोल्डर स्ट्रक्चर चेंज होईल इम्पोर्ट स्टेटमेंट. ठीक आहे. ठीक आहे, मी क्लोज करून घेतो आता सगळं. परत एकदा एक्सप्लेन करतो मी. सगळ्यात पहिले आपण ऍक्शन डॉट जेएस मध्ये आपले ऍक्शन्स बनवले. ऍक्शन सॉरी कॉन्स्टंट डॉट जेएस मध्ये, कॉन्स्टंट मध्ये जो डेटा ठेवतोय तो नथिंग बट की स्टोअर करण्यासाठी, की स्पेलिंग मिस्टेक नाही झाली पाहिजे जिथे जिथे आपण केस वगैरे लिहितोय सगळीकडे. ओके. आपण इथे 2 कॉन्स्टंट क्रिएट केले. कॉन्स्टंट क्रिएट केल्यानंतर आपण जातो ऍक्शन मध्ये. ऍक्शन मध्ये आपण 2 कॉन्स्टंट क्रिएट केले, म्हणजे जेवढा आपण डेटा वेगवेगळा डेटा स्टोअर करणार आहोत त्याच्या वेगवेगळ्या मेथड क्रिएट केल्या. गेट मोबाईल डेटा, गेट प्रोजेक्ट डेटा, इथे 2 पॅरामीटर असतात, पॅरामीटर डेटा आणि डिस्पॅच. इथे डिस्पॅच करताना आपण टाईप मध्ये काय टाकतो, जे कॉन्स्टंट मध्ये नाव दिलं ते, आणि इथे जो डेटा येईल तो पॅरामीटर डेटामध्ये येतो तो पाठवला. तसंच इथे पण प्रोजेक्ट डेटा कॉन्स्ट ऍक्शनची फाईल झाली. त्यानंतर रिड्युसर, रिड्युसर मध्ये ऍक्च्युअली डेटा स्टोअर करण्याचं काम होतं. ओके. सो इथे काय केलं, पहिले वरती कॉन्स्टंट इम्पोर्ट केलं, इनिशियल स्टेट क्रिएट केली. आपण इनिशियल स्टेट नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याच्यात 2 प्रॉपर्टीज ठेवल्या, कॅटेगरी डेटा आणि प्रोजेक्ट डेटा. आणि रेड्युसरमध्ये इथे अजून स्टेटला हा जो इनिशियल डेटा आहे तो पाठवला. आणि मग ऍक्शन. आता हे कुठून कॉल होतं, कसं कॉल होतं ते जेव्हा आपण आपल्या कंपोनरमध्ये हे कॉल करू तेव्हा लक्षात येईल. डिबगरला लावून प्रत्येक जागी चेक करूया. आणि इथे स्विच केस टाकला, ऍक्शन डॉट टाईप, म्हणजे आपण हे जे कॉन्स्टंटमध्ये जे 2 व्हेरिएबल क्रिएट केले आहे कॉन्स्ट म्हणजे स्टोअरचे, ते जे टाकू, कॅटेगरी आलं, कॅटेगरी डेटा आलं, तर आपण डेटा कुठे स्टोअर करतोय, ह्या ऑब्जेक्ट मधल्या कॅटेगरी डेटामध्ये. आणि प्रॉडक्ट डेटा जर आलं तर याच ऑब्जेक्ट मधल्या प्रॉडक्ट डेटा प्रोजेक्ट डेटामध्ये. ओके. आता आपण कॉल कुठे केले आपले, एपीआय कॉलमध्ये ठेवलंय ना सगळं. कॅटेगरी कुठे केलंय, कॅटेगरी डॉट जेएस मध्ये, गेट ऑल कॅटेगरी. ठीक आहे. आता यांनी ऍप डॉट जेएस मध्ये जसं केलं होतं तसं करून बघूया. डिस्पॅच करायचं आहे गेट मोबाईल डेटा आणि त्याला डेटा पाठवायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला जिथे आपण आपल्या स्टोअरचे फंक्शनॅलिटी यूज करणार आहोत तिथे आपल्याला रिड्युसर डेटा आणि डिस्पॅच असे फंक्शन बनवावं लागतात. सो हे 2 फंक्शन मी कॉपी करतोय. आता हे यूज रिड्युसर आणि यूज सिलेक्टर, हे काय आहे, यूज सिलेक्टर बघा इथे लिहिलं आहे, हे कुठून येतंय, रिॲक्ट रिडक्स. हे नथिंग बट हुक्स आहे, पण ते कोणी क्रिएट केलेले आहे, रिॲक्ट रिडक्स वाल्या लायब्ररीमध्ये. ओके. आता आपण जे हुक्स बघितले, यूज इफेक्ट असू द्या, यूज स्टेट असू द्या, हे स्वतः रिॲक्ट टीमनी बनवले आहे. पण रिॲक्ट ही काय ओपन लायब्ररी आहे, ओपन सोर्स लायब्ररी आहे. सो लेट से उद्या जाऊन तुम्हाला वाटलं, तुम्हाला एक्सपिरियन्स झाला की मला काहीतरी हुक बनवायचा आहे स्वतःच्या याचा, सो तुम्ही तो हुक बनवू शकता आणि रिॲक्टच्या टीमला पाठवू शकता. ते त्यांना जर वाटलं की तुमचा हुक प्रॉपर आहे, बाकीचे लोक यूज करू शकतात, ते रिॲक्टच्या लायब्ररीमध्ये तुमचा हुक ते इन्व्हॉल्व करू शकतात. ओके. सो प्रत्येक लायब्ररीवाले आपापले हुक्स बनवत असतात. ठीक आहे. आता सो पहिले मी इम्पोर्ट टाकून देतो रिॲक्ट रिडक्सचे 2, मी कॅटेगरी कंपोनंट मध्ये करतोय. त्यानंतर आता आपल्याला ऍक्शनचं पण लावावं लागणार. ठीक आहे, पहिले हे टाकून घेऊया, यूज सिलेक्टर आणि यूज डिस्पॅच. हे प्रॉपर असं ठेवत जा रे.
ठीक आहे. मी काय केलं, दोन व्हेरिएबल क्रिएट केले, रिड्युसर डेटा आणि डिस्पॅचचं. त्याच्यात काय केलं, यूज सिलेक्टर नावाचा हुक यूज केला. जे स्टेट आहे करंट स्टेट इक्वल टू जे स्टेट आली ते, आणि डिस्पॅच यूज डिस्पॅच हा पण सुद्धा हुक आला इकडूनच, रिॲक्ट रिडक्स मधूनच. ओके, ह्या दोन गोष्टी करायच्या आहे. त्यानंतर आता बघा, पेज लोडवर यूज इफेक्ट मध्ये मी माझा हा एपीआय कॉल करतो. कोणी केलं होतं कॅटेगरी कंपोनंटवर, काय नाव दिलंय, गेट कॅटेगरी नेम करतोय का आपण, गेट ऑल कॅटेगरी आहे ना. फंक्शनचे नाव प्रॉपर द्यायला केव्हा शिकणार, इकडे पण तसंच दिलं. कॅटेगरीचं एका कॅटेगरीचं नाव थोडी येत आहे, गेट ऑल कॅटेगरी आहे. ओके, सो यूज इफेक्ट मध्ये आपण हा फंक्शन कॉल केला, हा फंक्शन कॉल होईल, मग आपल्या एपीआय मधला हा एपीआय फंक्शन कॉल होईल, आणि मग जो डेटा येईल तो आपल्याला इथे भेटेल. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हा जो डेटा भेटला तो आपल्या स्टोअरला पाठवायचा आहे. सो त्याच्यासाठी डिस्पॅच मेथड यूज करूया. डिस्पॅच, ठीक आहे. आता डिस्पॅच मध्ये आपल्याकडे काय आहे, गेट मोबाईल डेटाच्या जागी इथे काय होतं आपलं, ऍक्शन मध्ये नाव नाही चेंज केलं आपण, गेट कॅटेगरी डेटा. ठीक आहे, हे यूज करूया आपल्या कॅटेगरी डॉट जेएस मध्ये, डेटा डॉट डेटा. ठीक आहे. आणि मग याने यूज कुठे केलं होतं, दुसऱ्या कंपोनंट मध्ये करून दाखवलं होतं का, आठवतंय कोणाला. तर हे ऍप डॉट जेएस मध्ये करावं लागणार आहे. पण ते हो, नाही नाही, एपीआय कॉल तिथे केला, तिथे मी कॅटेगरीमध्ये एक एपीआय कॉल केला. लेट से मी कॅटेगरीचं पेज ओपन केलं, कॅटेगरीची एपीआय कॉल झाली आणि स्टोअरमध्ये डेटा स्टोअर केला. ओके, त्यानंतर हा डेटा आता इथून काय झालं, स्टोअरमध्ये सेव्ह झाला. ओके, इकडे यूज केलं होतं ना. हम्म. आता इथे बघा, कॅटेगरीचं पेज जर मी ओपन केलं तर माझा एपीआय कॉल होणार पेज लोडवर, राईट. कॅटेगरीची एपीआय कॉल करणार, कॅटेगरीची एपीआय कॉल झाल्यानंतर मी माझा डेटा स्टोअरला पाठवला. ओके, मग हा डेटा स्टोअरमध्ये स्टोअर होऊन जाणार. आता लेट से मी होम कंपोनंटमध्ये जातोय, आणि होम कंपोनंटमध्ये मला काय करायचं आहे, स्टेटमधून तो डेटा मला यूज करायचा आहे. सो मी ते यूज सिलेक्टर नावाचं हुक यूज करतो होम कंपोनंटमध्ये. ठीक आहे, मी परत करू द्या फक्त हे, मग एकदा प्रॉपरली सगळं झालं की परत डिबगर लावून चेक करूया. यूज सिलेक्टर हुक यूज केलं, त्यानंतर आता याला डेटा रीड केला आपण, आणि तो या मध्ये टाकूया. यूज सिलेक्टर आणि रिड्युसर डेटामध्ये काय येतं ते बघायचं आपल्याला. आता इथे डिबगर नाही लागत, लागतं ना. एक एरर आलाय, स्पेलिंग चुकलंय कुठे. कॅटेगरी डेटा इज नॉट डिफाईन, कारण कॅटेगरी आपण इम्पोर्ट नाही केलं ना. कॅटेगरी इम्पोर्ट कसं केलं होतं, ऍक्शन मधून. हे जे कॅटेगरी आपण यूज करतोय ना इथे डिस्पॅचसाठी, सो पहिले हे इम्पोर्ट करावं लागेल ना. हे आपलं कुठून येत आहे तिथून इम्पोर्ट करावं लागेल. सो ते येते आपल्या रिॲक्ट रिडक्स आणि ऍक्शनमध्ये. इथं आपल्याकडे गेट सजेस्ट का बरं नाही करत आहे, गेट ऑल कॅटेगरी लाईन नंबर 50. तर ते आपण लिहिलेलं स्पेलिंग वेगळे नाव आणि चेंज तिथे खाली हे केलेलं स्पेलिंग वेगळं त्याच्यामुळे. ठीक आहे, असे व्हेरिएबलचे फंक्शनचे नावं नका देऊ. गेट कॅटेगरी नेम, गेट ऑल कॅटेगरी करतोय आपण. अजून काय, कॅन रिझॉल्व
हे रिझॉल्व्ह नाही करू शकता तो वरची लाईन. डॉट स्लॅश रिडक्स स्लॅश रिडक्स स्लॅश ऍक्शन. काय म्हणतो, वॉज नॉट फाउंड इन ऍक्शन. आपण एक्सपोर्ट नाही केला का ऍक्शन मधून? विसरलो आपण. बघा आपण रिडक्सच्या फोल्डरमध्ये ऍक्शनमध्ये जे ऍक्शन लिहिली याला एक्सपोर्ट नाही केलं तर यूज नाही करू शकत. सो असा एरर येतो. दिसतंय वॉज नॉट फाउंड. सो या दोन्ही फंक्शनला आपल्याला एक्सपोर्ट करावं लागेल. सो एक्सपोर्ट करली ब्रॅकेट गेट कॅटेगरी डेटा कॉमन गेट प्रोजेक्ट डेटा. आता इथून एक्सपोर्ट केलं तर बघा एरर चालला गेला. इथून एक्सपोर्ट केलं नाही तर तुम्ही कुठेच यूज नाही करू शकत. ओके. कुड नॉट फाइंड रिडक्स कॉन्टेक्स्ट कंपोजर. अच्छा, प्रोव्हायडर पण राहिलं का? प्रोव्हायडर कोणत्या प्रोव्हायडरमध्ये करायचं आहे? React Redux context value. Please ensure the component is wrapped in provider. Use Redux context. कुठे यूज केलं तर यूज Redux context आठवतंय कोणाला अजून काय केलं सर होतं? रिड्युसरची फाईल सेव्ह नाही आहे सर. सेव्ह ऑल केलं ना, सगळं सेव्ह केलं मी. हा काय म्हणतो एरर? could not find React Redux context value. Please ensure the component is wrapped in a provider. अच्छा, इथे प्रोव्हायडर नाही टाकलाय. इथे प्रोव्हायडर नव्हतं टाक. अच्छा, इंडेक्स डॉट जेएस मध्ये प्रोव्हायडर करायचं होतं. ठीक आहे. आता आपण जे स्टोअर फाईल क्रिएट केली मग त्याचा युजच नव्हता झाला, तो त्याचा यूज आपल्याला इथे आहे. ओके. सो आपल्याला हे प्रोव्हायडर आणि स्टोअर हे दोन इम्पोर्ट करायचे आहे. कुठे? इंडेक्स डॉट जेएस मध्ये. नथिंग बट हा काय आपला पॅरेंट आहे ना सगळ्यात मोठा. हे सेम गोष्ट तुम्ही आपल्या ऍपमध्ये पण करू शकता, पण त्याचा पण एक पॅरेंट काय? इंडेक्स, म्हणून इथे. ओके. सो इंडेक्स डॉट जेएस मध्ये दोन इम्पोर्ट टाकूया. त्यानंतर याला प्रोव्हायडर मध्ये टाकूया. म्हणतो कॅन नॉट रिझल्ट डेव कुड. हे मॅन्डेटरी असतं का? रिएक्ट हा, डेव ते सरांनी 4 पॅकेज इन्स्टॉल करायला लावलेले सर. म्हणजे मॅन्डेटरीच आहे. हा. ठीक आहे, करून घेऊया. npm आय. आता हे जेव्हा पहिल्यांदा पहिली गोष्ट रिडक्स हे रोज रोज करत नाही आपण. हे जेव्हा प्रोजेक्ट सेटअप होतं ना, हे वन टाइम प्रोसेस आहे. त्यानंतर लेटचे प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन डेटा स्टोअर करत जायचा आहे. सो तुम्हाला कोणत्या फाईलमध्ये चेंज करायचं आहे? फक्त ह्या 3 फाईलमध्ये, ऍक्शन, कॉन्स्टंट आणि रिड्युसरमध्ये. बाकी कुठंच काही चेंज करायचे नसते. हे वन टाइम प्रोसेस पहिल्यांदा जेव्हा सेटअप करतो तेव्हा फक्त हे एवढं सगळं करावं लागतं. त्याच्यामुळे स्टेप्स पुष्कळ वाटतात. ओके. पहिले लॉग इन करावं लागेल ना. काय लॉग इन कंपोनंटचं? काय ना, युजर आयडी पासवर्ड ठेवलाय. admin@gmail.com आणि 1234. ठीक आहे. आता कॅटेगरी पेजवर जाऊ, सगळीकडे पहिले डिबगर लावून घेऊया. कुठून कुठून कसा कसा जातो ते समजलं पाहिजे. इथे लावला, त्यानंतर रिड्युसर मध्ये आहे. ऍक्शन मध्ये लावायची गरज नाही आहे, इकडे पण लावायची गरज नाही आहे. आपला कॅटेगरी जेएस मध्ये.
ठीक आहे. सगळीकडे डिबगर लावले, चेक करूया आता कॅटेगरी कंपोनंट रिडायरेक्ट केल्यानंतर कसा कसा फ्लो कुठे जातो. कॅटेगरी, ठीक आहे. आता बघा कॅटेगरी कंपोनंट मध्ये आलो, यूज इफेक्ट कॉल झाला, यूज इफेक्ट नंतर हा फंक्शन कॉल झाला. आता या फंक्शन मध्ये हा एपीआय कॉल करतो. एपीआय कॉल या फंक्शन म्हणजे सर्व्हिसमध्ये जाईल. या फंक्शनने जसा डेटा रिटर्न केला मग डॉट देन एक्झिक्यूट होईल. कंटिन्यू आला, ठीक आहे. डेटा मग अरे यार आपण इथे डेटा डॉट डेटा केलं, समजलं ना. डायरेक्ट वेट, मग तुम्ही कोणी काय इथे मला डायरेक्ट डेटाच भेटत आहे, इथे का बरं डेटा डॉट डेटा केलं तर हे तर अनडिफाईंड जात आहे. समजलं का, एरर येतोय ना. तुम्ही ऑलरेडी फंक्शन एपीआय कॉलच्या फंक्शन मधून तिकडून डेटा डॉट डेटा पाठवला, इकडे का बरं परत डेटा डॉट डेटा केलाय. मी इथे बघितलं म्हणून मी तसंच केलं. कोणी केलं होतं कॅटेगरी, बरोबर सर लक्ष मी द्या. केलं होतं, वर्क होत होतं ना. कसं वर्क डेटा होईल हे बघ. आता समजा हा कॅटेगरी नेम फंक्शन बघितला सर्व्हिस मधला, इथे काय केलंय तू रिटर्न रिझल्ट डॉट डेटा म्हणजे ऍक्च्युअली जो डेटा आहे तोच रिटर्न केलाय. अरे बरोबर. मग तुला इकडे परत डेटा करायची गरज असेल का, कारण इथे नाही. तुला डायरेक्ट अरेच आला ना. हो. समजलं ना. हा हा. ठीक आहे. सो कंटिन्यू, डेटा आला माझ्याकडे. आता हा डेटा मी डिस्पॅच करायला पाठवतोय. आता जसं डिस्पॅच ही मेथड कॉल होईल, आता बघा कुठे जातो, कुठे आला आता ऍक्शनकडे. तिकडून जो डेटा पाठवलाय ना, तो जो डेटा आला तो इथे आला, आणि जो डिस्पॅचचा फंक्शन होता तो इथे म्हणतो आपण. जे डिस्पॅच केल्यानंतर हा फंक्शन एक्झिक्यूट होतो आणि डेटा आपल्याला इथे भेटतो. म्हणजे हा जो डिस्पॅच फंक्शन आपण इथून पाठवला ना, ठीक आहे यार, हा हा डिस्पॅच करतोय आपण. पण डिस्पॅच करताना मेथड कोणती ही, आणि त्याच्यासोबत डेटा पाठवतोय तो हे असं एक्झिक्यूट होतं. जो येणारा डेटा आहे तो इथे येतो. ओके. सो आपल्याला डेटा भेटला. आपण काय करतोय आता, हा इथून डिस्पॅच करतोय. आणि डिस्पॅच करताना टाईप काय पाठवला आपण, कॅटेगरी डेटा. कुठे स्टोअर करायचं आहे तर कॅटेगरी डेटामध्ये. आणि डेटाला काय पाठवलाय, जे जो अरे आलाय ना तो पाठवलाय. इथून कंटिन्यू केलं तर आता माझा जातो तो रिड्युसरमध्ये. रिड्युसरमध्ये आता माझी स्टेट आली इनिशियल, बाय डिफॉल्ट डेटा इज इक्वल टू अनडिफाईंड आहे. ओके. आणि ऍक्शन मध्ये काय आलं, टाईप आला कॅटेगरी डेटा, आणि पेलोड मध्ये माझा ऍक्च्युअली डेटा आला ना त्याच्यामध्ये अरे आहे. ठीक आहे. आता बघा इनिशियल स्टेटमध्ये बघा कॅटेगरी डेटा सध्या एम्प्टी आहे. ओके. आता इथून जो डेटा आलाय तो आपण आता स्टोअर करायला जातो. सो आता माझ्या ऍक्शनचं टाईप काय आलं होतं, कॅटेगरी डेटा. सो ही केस एक्झिक्यूट होणार. ठीक आहे. आता बघा स्टेट एक्झिस्टिंग डेटा. एक्झिस्टिंग डेटामध्ये कॅटेगरीमध्ये बघा डेटा आहे, पण डेटा काय अनडिफाईन आहे. आता तेच आपण असाइन करायला सांगतोय. काहीतरी चुकलं का आपलं, चेक करूया. डेटा सेव्ह करायला पाठवलाय, आता एरर कसला आलाय. ठीक आहे. आता आपल्याला होम कंपोनंट मध्ये चेक करायचं. होम कंपोनंट मध्ये डिबगर लावलं का. ठीक आहे. आता इथे जो आहे ना आपल्याला डेटा भेटला पाहिजे हे चेक करायचं आपल्याला. होम कंपोनंट, ठीक आहे. म्हणजे जो माझा रिड्युसर मधला पूर्ण डेटा होता तो बघतोय मी. रिड्युसर मध्ये कॅटेगरी डेटामध्ये बघा, डेटामध्ये माझ्याकडे पूर्ण अरे आला. आता लेट से तुम्हाला होम कंपोनंट मध्ये एपीआय, होम कंपोनंट मध्ये समजा कॅटेगरी पाहिजे तर तुम्ही काय करणार, रिड्युसर डॉट कॅटेगरी डेटा डॉट डेटा. इथे तुमच्याकडे ऑलरेडी डेटा अवेलेबल आहे, तुम्हाला कॅटेगरीचा एपीआय कॉल करायची गरज पडली नाही. ओके. म्हणजे लेट से तुम्हाला होम पेज मध्ये तुम्हाला इथे कुठेतरी प्रोजेक्ट कॅटेगरीज नावाचं बाजूला दाखवायचं आहे. सो परत तुम्ही एपीआय कॉल करणार का. ओके. समजा तुमच्या स्टोअरमध्ये डेटा अवेलेबल आहे तर तुम्ही तो डेटा कुठून यूज करताय, डायरेक्ट स्टोअर मधून यूज करत आहे. आता रिड्युसर डेटा मध्ये डेटा भेटला राईट. कसं यूज केलं ते फक्त प्रिंट करून दाखवलं होतं नाही. कुठे गेलं होतं होम. मला आता एका व्हेरिएबल मध्ये होल्ड करावं लागेल ना. ठीक आहे. रिड्युसर डेटा आता मी ते प्रिंट करून दाखवतो.
कुठे करूया, टॉप ट्रेंडिंग प्रोजेक्ट आयडी खाली. ठीक आहे, खालीच मी सध्या ULLI मध्ये प्रिंट करून दाखवतो. UL आता माझा डेटा कशात आला होता, रिड्युसर डेटा जो ऍक्च्युअल अरे होता, कर्ली ब्रॅकेट रिड्युसर डेटा डॉट, बघूया इकडून डिबगर मिळतं. सॉरी, शेअर करतोय मी. विजिबल आहे स्क्रीन? हो सर. ओके, आपल्याला डेटा कशात आला होता ते बघायचं होतं फक्त. डिबगर का भरणं लागतंय? रिड्युसर डेटा डॉट रिड्युसर डॉट कॅटेगरी डेटा आणि स्टोअरचा डेटा नेहमी लक्षात ठेवा, पेज रिलोड झाल्यानंतर डेटा चालला जातो. ओके, हा हा जो स्टोअरमध्ये आपण डेटा स्टोअर करतो तो कुठपर्यंत असतो, सो फक्त पेज रिलोड नाही होत तोपर्यंत. ओके, जसं पेज रिलोड झाला आपला डेटा चालला जातो. कॅटेगरीवर गेलो, परत होमवर जाऊया, रिड्युसर डेटा डॉट रिड्युसर कॅटेगरी डेटा, त्याच्या आतमध्ये डेटा आहे. ओके, सो कॅटेगरी डेटा डॉट मॅप, रिटर्न LI आणि इथे आयटम डॉट कॅटेगरी नेम असेल ना, कॅटेगरी नेम. आता मी परत सेव्ह केलं, सो ऑब्विसली पेज रिलोड होऊन जाणार, मला डेटा नाही भेटणार. ओके, अच्छा सध्या आहे कारण कॅचमध्ये आहे. ओके, आता समजा मी रिफ्रेश केलं, सो मला डेटा नाही भेटणार काहीच. कॅन नॉट रीड अनडिफाईन प्रॉपर्टीज, कारण आपण सध्या काय, हे सगळं काय आहे, अनडिफाईन आहे. सो इथे आपल्याला परत चेक लावावा लागतो अनडिफाईनचा, अनडिफाईन नसेल तरच फॉर लूप फिरव. ओके, सो आता समजा मी, अरे अरे हे पण नाही लोड होणार. आता कॅटेगरीवर जाऊया, डेटा लोड झाला, आता होमवर गेलो, सो मला तो स्टोअरमध्ये डेटा आणि हा डेटा मी रीड करून इथे प्रिंट केला. म्हणजे ह्या पेजवर मी कॅटेगरीचा डेटा ऍक्सेस केला, पण तो कॅटेगरीचा डेटाचा API कॉल मी इथे नव्हता केला. तो डेटा कुठून उचलला मी? माझ्या स्टोअरमधून. आता पूर्ण अप्लिकेशनमध्ये जिथे तुम्हाला कॅटेगरी लागणार आहे, सो तिथे तुम्हाला API कॉल करायची गरज नाही आहे, स्टोअरमधून पण डेटा उचलू शकता. ओके, सो आता जसं आपलं होत काय आहे, पेज लोडवर माझं पेज ब्रेक होत आहे, कारण मी इथे काय केलं आहे, डायरेक्ट स्टोअरमधून डेटा रीड करण्याचा प्रयत्न केला. सो आता मला सांगा, कॅटेगरी म्हणजे असा डेटा जो तुम्ही स्टोअरमध्ये ठेवणार आहे, तो कोणत्या म्हणजे तो डेटा कुठून स्टोअर केला पाहिजे तुम्ही? आता कसं होत आहे,
मी जोपर्यंत माझ्या कॅटेगरी कंपोनंट वरती जात नाही तोपर्यंत मला कॅटेगरीचा डेटा भेटत नाही. बरोबर. इथे समजा गेलो होतो, माझा एपीआय कॉल होतो आणि मग मी डेटा स्टोअर मध्ये स्टोअर करतो, मग मला डेटा अवेलेबल होऊन जातो. सो दिस इज नॉट प्रॉपर ना. सो मी हे जे एपीआय कॉल आहे ते कुठे ठेवायला पाहिजे? होमच्या पेजवर. राईट. जो पेज माझा बाय डिफॉल्ट लोड होतो त्या पेजवर मला ठेवायचे. म्हणजे ऑब्व्हियसली पेज लोड झाल्यानंतर तुम्ही एपीआय कॉल करणार आणि डेटा स्टोअरमध्ये स्टोअर करून ठेवून देणार, मग बाकीचे कंपोनंट आरामात यूज करू शकतील. ओके. सो एकदा परत आपण प्रॉपरली स्टेप्स लिहून घेऊया की स्टेप्स काय होते. अरे यार, मी दुसरा कंपोनंट, काय काय स्टेप्स होते, कारण नथिंग बट आता तुम्ही इन्स्टॉल करायला जाल तेव्हा जसं मी प्रोजेक्ट असून माझ्याकडे मी विसरलो होतो. राईट. सो किती स्टेप्स होत्या ते प्रॉपरली लिहून घेऊया. स्टोअर ठीक आहे. पहिले आपले पॅकेजेस इन्स्टॉल करा. पॅकेजेस इन्स्टॉल केले त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फोल्डर स्ट्रक्चर. सो पहिले फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट करताना रिडक्स नावाचं फोल्डर क्रिएट करा. क्रिएट रिडक्स फोल्डर. त्या रिडक्स फोल्डरच्या आतमध्ये क्रिएट रिॲक्ट हायफन रिडक्स नावाचं फोल्डर क्रिएट करा. आता हे फोल्डरचे नावं तुम्ही वेगळे ठेवू शकता, पण मग आपला कोड ॲज इट इज कॉपी पेस्ट केला आणि फोल्डरचे नावं चेंज केले तर तुम्हाला इम्पोर्ट भेटणार नाही. म्हणून सध्या पुरतं जोपर्यंत तुम्ही यूज टू होत नाही तोपर्यंत सेम नाव ठेवू शकता. रिॲक्ट रिडक्स नावाचा फोल्डर क्रिएट केला. मग या फोल्डरमध्ये आपल्याला 3 फाईल क्रिएट करायच्या आहे. action.js, नंतर constant.js, Producer. ठीक आहे. त्या क्रिएट करायचं आहे. विजिबल आहे ना स्क्रीन? हो. ओके. सो आपला जो बाहेरचा फोल्डर आहे रिडक्स, याच्या आतमध्ये आपल्याला 2 फाईल क्रिएट करायच्या आहे. इन रिडक्स फोल्डर कंबाईन रिड्युसर डॉट जेएस ही फाईल क्रिएट करायची. त्याच्यानंतर स्टोअर डॉट जेएस फाईल क्रिएट करायची. ओके. आता प्रत्येक फाईलमध्ये आपला आपला जो जो कोड आहे तो टाकायचा. आता कोड परत मी इथे नाही लिहित, फक्त स्टेप्स मेन्शन करतो. हे एकदा सगळं झालं की त्यानंतर आपलं इंडेक्स डॉट जेएस मध्ये इंडेक्स डॉट जेएस मध्ये आपल्याला ते प्रोव्हायडर मध्ये टाकावं लागतं स्टोअर हे. ओके. हे नाही केलं तर आपल्याला जसा एरर आला होता की यू शुड रॅप. ओके. सो हे तो एरर होता की आपल्याला इंडेक्स डॉट जेएस मध्ये हे ठेवावं लागतं. त्यानंतर आता आपला पूर्ण स्टोअर आणि हे सगळं क्रिएट झालंय. सो आता आपण जेव्हा एपीआय कॉल करू आणि आपल्याला स्टोअरमध्ये जो डेटा स्टोअर करायचा आहे, वेन वी मेक एपीआय कॉल वी नीड टू स्टोअर डेटा इन स्टोअर. ठीक आहे. आता जो आपण एपीआय कॉल केला आणि तो स्टोअरमध्ये डेटा स्टोअर करायचा आहे, सो जसं आपण आता कॅटेगरी कंपोनंटमध्ये केलं, सो आपल्याला काय फक्त हे डिस्पॅच मेथड यूज करायचे आणि त्याला जो फंक्शन आपला आहे ना रिड्युसर मधला तो फंक्शन यूज करायचा आणि त्याला डेटा पाठवून द्यायचा. मग तुमच्या स्टोअरमध्ये तो डेटा चालला जाईल. ओके. नंतर जिथे डेटा यूज करायचा आहे होम डॉट जेएस मध्ये जसं आपण यूज केलं, सो तिथे आपण या लाईनने आपण डेटा रीड करू शकतो. टू रीड डेटा फ्रॉम स्टोअर यूज बिलो. ओके. ह्या ओव्हरऑल स्टेप्स सांगितले, फक्त स्टेप्स विसरायला नको म्हणून. बाकी आतमधला कोड तुम्हाला जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत कॉपी पेस्ट करून ट्राय करा. ओके.
रिडक्स. ठीक आहे. सो हे होतं आपलं रिडक्सचं इम्प्लिमेंटेशन.